नांदगाव येथे श्रीदेव कोळंबा देवाची जत्रोत्सव दरवर्षीप्रमाणे रविवार दिनांक 3 मे रोजी होत आहे. जय्यत तयारी आपण होत आहे या ठिकाणी, तर काय सांगाल या संदर्भात? सालाबादप्रमाणे आम्ही आमचं श्रीदेव कोळंबा उत्कर्ष मंडळ आणि देवस्थान कमिटी एकत्र येऊन आम्ही या यात्रा उत्सव करतो. दरवर्षी या ठिकाणी विविध भागातून, या भारतातून, महाराष्ट्रातून लोक येत असतात. मनोभावाने आपले नवसपेठ करत असतात, नवीन नवस बोलत असतात आणि त्यांच्यासाठी एवढी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सोय ठेवलेली आहे की महाप्रसाद योग्य प्रकारे मिळावा, पाणीची व्यवस्था केली आहे. इतर या ठिकाणी जी काय व्यवस्था त्यांना पाहिजे असेल ते आम्ही सर्व आमच्या मंडळाचे कार्यकर्त्यांनी स्वतः जातींशी ते प्रत्येक माणसावर लक्ष देऊन ठेवतात. खरोखरच अपंग असेल तर त्याला घेऊन त्याला दर्शन देणे, त्याला प्रसाद देणे इथपर्यंत आमचे सर्व कोळंबा उत्कर्ष मंडळाचे कार्यकर्ते काम करीत असतात. जर कोणाला एमर्जन्सी जायचं असेल तरी आम्ही ते काम करतो. यावेळी फक्त थोडासा आम्ही बदल केलेला आहे, कारण इथले मनाप्राण कोणी या ठिकाणी येऊन लोक घुसण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आम्ही आमदार, खासदार, मंत्री, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य यांना एक वेगळा गेट ठेवला आहे. त्याच गेटनी त्यांना प्रवेश देणार. इतरांना इमर्जन्सी लाईन आणि जे आमचं रेग्युलर लाईन आहे त्या ठिकाणी सोडणार. कृपया लोकांनी आम्हाला विनंती आहे की आम्हाला सहकार्य करावं, कारण ही जत्रा कोळंबा देवाची आहे आणि ती आम्ही सर्व कार्यकर्ते राबवत असतो. या ठिकाणी कोणी वाईट बरं बोललं किंवा काय केलं तर त्या माणसांना या ठिकाणी अनुभव आलेले आहेत. त्या कृपया लोकांनी शांततेने प्रसाद घ्यावा. जर कोणाला मिळाला नसेल तर आमचे जे कार्यकर्ते त्यांच्याजवळ सांगावं. नाही ऐकले तर मी आहे स्वतः, मला सांगावं, आम्ही त्यांना प्रसाद देण्याचं काम करू. परंतु लाईनमध्येच तोडून कुठेही कोणी आत घुसू नये, कृपयाची नोंद घ्या. श्रीदेव कोळंबा जी जत्रा ही अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे. अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतात इथे, सगळ्यांना अनुभव येतो. नवसाला पावणारा देव आहे, सगळ्यांना तो पावतो नवसाला, म्हणून भरपूर लोक येतात बहुसंख्येने सगळीकडे. कोळंबा देवाची जत्रा ही रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी साजरी होत आहे. या ठिकाणी जी देवाची जत्रा पूर्वीपासून जी चालू केलेली आहे त्याचं महत्त्व हे पूर्वीपासून मनोहर शेठ मोरिये, नागेश मोरिये किंवा अन्य लोक जे होते आमचे जुने लोक, त्यांनी ह्या अनुभवातूनच हे निर्माण केलेलं आहे. ही देवस्थान एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रामधील विविध याच्यातले लोक या जत्रेला येतात. यातील माहेरवासनी ज्या आहेत त्या माहेरवासनी इथं नवस पेडण्यासाठी येतात. सकाळी 8 वाजता इथं मानाचा नवस दिला जातो आणि त्यानंतर नवीन नवस इथं स्वीकारले जातात. नंतर जुने नवस दिले जातात आणि संध्याकाळी 5 वाजता इथं महाप्रसाद दिला जातो आणि तो सर्व भाविक आनंदाने घेतात आणि हा देव सर्वांना पावणारा असल्यामुळे मनोभावे त्याची सेवा करतात.